फायनली सावी निघून चालली आहे धैर्यांच्या आयुष्यातून. आता तिची एक्झिट आणि माझी एंट्री. तोंड सांभाळून बोलायचं सावी. आतापर्यंत लय सहन केलं तुझं, पण जर माझ्या आईच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस तर मी सहन करणार नाही. तुझी हुल सोसावे ना तुझी भूल तुझाचा भासा भावती. कसं रोखू सांग मला पापण्याच्या सागराला तुझ्याचा पायी भरती. जीव हा सांगना सांगना. मिनिटं सुद्धा या घरात थांबायची गरज नाहीये तुला. आत्ताच्या आत्ता या घरातून आणि माझ्या आयुष्यातनं चालती हो. बनवा हा जिव्हारीचा सांग वीज बाबा. कुणामुळे करतेस तू हे सगळं? कुणाचं प्रेशर आहे तुझ्यावर? असं काही नाहीये सावी, खरं नुसती नावाची शोभा आहे, काही उपयोग नाहीये त्याचा. काय तर म्हणे दामिनी मुजुमदार. अहो तुमच्याकडे तर आता स्वतःचं घर पण नाहीये. तसं बघायला गेलं ना तर आता तुम्ही भिकारीच झालाय. आणि मुळातच ना मुजुमदार खानदानच भिकाऱ्यांचं आहे. गरिबांना लुबाडून स्वतःची पोटं भरली आहेत. आणि ही दामिनी तर ना एक नंबर. बस. धैर्य काय चाललंय तुझं? भानावर आहे आता. भानावरच आहे मी आई. खर तर हे ना लय आधीच करायला हवं होतं मी. आणि माझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी होती ना. आता मला या घरात सावीची एक गोष्ट सुद्धा नकोय. ए बाई, जीव द्या तर नदीवर मार की. इथं कशाला तडमडायला आलीस? आता तरी सरक की. कुठून येतात कोणाला मारायला इथं. धैर्य आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की मी तुमच्याशी असं वागेन. मला खरंच माफ करा.
पप्पांच्या जीवाचा प्रश्न नसता तर मी तुम्हाला पण धैर्य, तूच म्हणाला होतास ना तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर. प्रेम आहे म्हणून तर एवढा त्रास होतोय ना. कळतंय मला. हे बघ, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हं? तू असंही म्हणाला होतास की नाही की तिच्यावर कसलं तरी प्रेशर आहे असं तुला वाटतंय. मग आता मला सांग, हे सगळं माहीत असताना तूच तिला समजून नको का घ्यायला? आत्या, काय झालंय तुम्हाला? तुम्ही बघितलं नाही का की सावी धैर्यांसोबत कशी वागत होती ते? घरातल्या सगळ्यांनाच कशी फडाफडा बोलत होती. आत्या, तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय. हो, एकदा बघा तरी धैर्यांकडे. किती दुखावले गेलेत ते सावीच्या त्या वागण्यामुळे. तिला काय वाटलं, धैर्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणजे वाटेल तशी वागू शकते का ती? ह्या घरच्यांवर वाटेल तशी हुकुमशाही गाजवू शकते का ती? नाही आत्या, मला तर आधीच वाटलं होतं ती मुलगी खूप खूप जास्त अतिशहाणी आहे. ती मुजुमदारांच्या घराला आणि मुजुमदारांच्या संस्कारांना कधीच समजून नाही घेऊ शकत. आणि तसंच घडलं. धैर्य, ऐक माझं जरा. तू बस बस म्हटलं. माझं ऐकशील जरा? मला असं वाटतं की तू जरा शांत डोक्याने ना सावीशी एकदा बोलावं. हे असं एका भांडणावरून घरातल्या सुनेला बाहेर काढणं शोभत नाही आपल्याला. आणि मी तुला सांगू का, माझी ना पूर्ण खात्री आहे, तू सावीशी एकदा जरा नीट बोललास ना तर तिला तिच्या चुका कळतील. ऐक माझं, तिला परत घेऊन ये. अजिबात नाही. मी सावीला परत घेऊन येणार नाहीये. तिचं जितकं सहन करायचं होतं तितकं केलं सहन, पण आता नाही. तिनं माझा अपमान केला, मी गप राहिलो. माझ्या प्रेमाचा अपमान केला, मी ऐकून घेतलं. पण तिनं तुझा अपमान केला. आपल्या घराला वाटेल ते बोलती, आणि हे मी नाही सहन करू शकत. आई, माझ्यासाठी या जगात तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं दुसरं कोणी नाहीये. ती सावी सुद्धा नाही. धैर्य, हेच ऐकण्यासाठी इतके दिवस कान तरसले होते हो माझे. आज माझी ती इच्छा पूर्ण झाली. धैर्य, हे तू नाही, तुझा राग बोलतोय. तुझा राग शांत झाला की आपण बोलूया पुन्हा. आणि एक सांगू, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी कधीतरी
आपला राग बाजूला ठेवावा लागतो. नाही आई, माझा निर्णय अजिबात बदलणार नाहीये. आत्तापर्यंत तू जे काही निर्णय घेतलेस त्यात नेहमीच मी तुला साथ देत आले. आणि यापुढे पण तुझे जे काही निर्णय असतील ना त्या माझा पाठिंबा लागला कायम असेल. इरा, तुझ्यामुळं मला माझ्या धैर्यांना दुखवावं लागलं. मला माझं हक्काचं घर सोडावं लागलं. मी हार नाही मानणार. फक्त एकदा मला माझे पप्पा कुठे कळू दे, मी तुझी सगळी नाटकं धैर्यांसमोर आणणार. आत्या आत्या, अहो काय गरज होती तुम्हाला त्या सावीची बाजू घ्यायची? तसंही बरंच झालं म्हणा, धैर्यांनी तिला स्वतःहूनच घराबाहेर काढलं. नाहीतर तिच्यासारखी मुलगी ही मुजुमदारांची सून कधी होऊच शकत नाही. हे कळायला धैर्यांना जरा उशीरच झालाय म्हणा. तुझं ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलू नकोस. त्या सावीनेच तुला इथे आणलंय, आहे ना लक्षात? आणि नको त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ना यात आनंद मान की धैर्याने अजून तुला घराबाहेर नाही काढलं. हे काय सुपारी खातरच बसलेस? रे दादा, चांगली संधी चालून आली आपल्याकडं. त्या संधीचं ना सोनं केलं पाहिजे. कसली संधी? त्या धैर्यानं आपल्या तोंडाला परत पानं पुसले. त्या सावीला असं हाताला धरून घराच्या बाहेर काढले, लक्षात आहे ना? किमान तिच्या निमित्ताने तरी आहे ना प्रॉपर्टीवर आपल्याला हक्क तरी सांगता येणार होता. आता तो पण चान्स नाही. अरे बाबा, मग तेच सांगतोय. हे सगळं आईच्या लक्षात जर आलं ना तर ती आपल्याला हक्क सोडपत्र मागं घ्यायला लावल. पण आपण तसं करायचं नाही. आपण त्याच्या आधीच कोर्टात हक्क सोडपत्र सबमिट करू आणि हे सगळं आहे ना एकदम फास्ट ट्रॅक मध्ये सुरू करायला सांगू. वकिलाला आत्ताच फोन करतो आणि हक्क सोडपत्र ना उद्याच्या उद्या कोर्टात दाखल करायला सांगतो. केस आहे ना अशी फास्ट ट्रॅक वरती करायला सांगतो. हॅलो हॅलो, आता मी तुला जे काय सांगतो की नाही ते नीट ऐकायचं बरं का. उद्याच्या उद्या हक्क सोडपत्र कोर्टात दाखल करायचं आणि ही सगळी केस फास्ट ट्रॅक करायला सांगायची. साहेब, ते पत्र आता कुठेच दाखल करता येणार नाही. काय? हॅलो, हे काय झोप झाली नाही का तुझी? कोणाशी बोलतोयस कळतंय ना? साहेब, काय सांगू तुम्हाला माझी अवस्था. अहो, तुमच्या सांगण्यावरून मी पत्र तयार केलं. अहो, त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. अहो, मारून मारून जीव नकोसा केला माझा. मी सांगतोय का, अहो तुम्ही ते पत्र विसरून जावा. हा? ए, विसरून जा का? विसरून कुणायच काय? ऐक, कुणी मारलं तुला? हा, कुणी मारहाण केली त्याचं फक्त नाव सांगायचं बरं का मला. विलास म्हणतात हा मला, विलास. तुला ज्यानं कुणी मारलं असेल का नाही त्याची मान आणि पाठ एक करीन मी, नाही तर नाव बदलून टाकीन माझं.
मग तर नाव बदलच तू. तुमचा वकील माझ्या ताब्यात आहे. दामिनी मुजुमदारच्या विरोधात जाण्याची शिक्षा भोगतोय. आज त्याची शाळा घेतली. उद्या तुमचा नंबर लागेल. एक लक्षात ठेवा, नागिणी मी, आणि वेळ पडली ना तर नागिण स्वतःच्या पिल्लांनाही सोडत नाही. म्हणून सांगतेय, माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्नही करू नका. आलं लक्षात? इरा, फोन उचल. फोन उचल इरा. तू सांगितलं ते सगळं केलंय मी इरा. आता माझे पप्पा कुठे तुला सांगावंच लागणार आहे. विने, कोल्हापूर सन्मानाचा कार्यक्रम असला बेस्ट होणार आहे की नाही तुला सांगतो. सावीनं अजून पत्रिका वाचलेला असणार आहे 100%. जेव्हा ती वाचेल की नाही असली खुश होणार आहे तुला सांगतो मी. खरंय तुझं. अरे बघ, मला तर कधी एकदा तिला भेटते असं झालंय. मला पण. ए पराग, थांब 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 थांब. काय झालं? थांब. काय? थांब थांब. सावी, अरे सावी, काय ग, मी तर काय करायला लागलेस तू? अरे बघ ना, व्हॉट अ कोइन्सिडन्स. आम्ही तुझ्याकडेच येत होतो आता, पण तू असं काय बसलेस इथं? आणि ही बॅग कसली आहे? तू आणि धैर्य कुठे बाहेर निघाला? आज कोल्हापूर सन्मानाचा कार्यक्रम आहे माहिती आहे ना, येणार आहेस ना तू? आणि धैर्य भाऊजी पण येणार आहेत ना सोबत? धैर्य नाही येणार. त्यांनी मला घरातून हाकलून दिले. काय? धैर्याने तुला घराबाहेर काढलं? अगं पण का? हे सगळं त्या इरामुळे घडलंय. आता धैर्य आणि माझ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. म्हणजे काका जिवंत आहेत? आणि ते इरानं आतापर्यंत त्यांना डांबून ठेवलेलं, म्हणून असं वागत होती सोय तू? ती इरा तिथं वाटतं ते वागते आणि आपण काहीच करायचं नाही. आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जायचं. पोलिसांनी हिसका दाखवलं ना, बरोबर ती काकांना सोडेल. नाही रिने, आपण असं काही करायचं नाही. हे बघ, पप्पा तिच्या ताब्यात आहे आणि ती त्यांना खूप त्रास देऊ शकते. तिला जरा जरी संशय आला ना तर ती पप्पांचा जीव पण घेऊ शकते ग. अगं पण मग आपण हातावर हाटून गप्प बसायचं? मी गप्प बसलीये म्हणजे मी हरली असा अर्थ होत नाही. काही झालं तरी मी त्या इराला धडा शिकवणारच. आदर्श बापाची आदर्श पोरगी, पण वेळ पाहता येत नाही ना, अजून आलेली नाहीये. आलीस? तुझीच वाट बघत होते बघ मी. तुलाच मेसेज करत होते. पण मानलं पाहिजे हा सावी तुला. काय तो अभिनय केलाय, वाह. असाच अभिनय करून धैर्यांना जाळ्यात ओढलं होतंस ना स्वतःच्या. मी माझा शब्द पाळला इरा. आता तू तुझा शब्द पाळ. माझे पप्पा कुठे आहेत? मला भेटायचंय त्यांना. पप्पांना भेटायचंय? लगेच पत्ता सांगते मी.
छकुली, तुला काय मी वेडी बिडी वाटली काय? हिरा, माझ्याकडे टाइमपास करायला वेळ नाहीये. लाडक्या पप्पांची लाडकी छकुली, टाइमपास करायला माझ्याकडे पण वेळ नाहीये. पप्पांचा पत्ता हवाय? देणार. तुला तुझ्या पप्पांचा पत्ता देणार. पण मग त्याआधी धैर्यांचं आणि माझं लग्न. हे इरा, तू मला शब्द दिला होतास. मी धैर्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तू मला माझे पप्पा परत करणार होतीस. अगं पण अजून तुमचा डिवोर्स कुठे झालाय? अजूनही ऑफिशियली तुम्ही नवरा बायको आहात. आणि तुमचा डिवोर्स झाल्याशिवाय धैर्य माझे कसे होणार? त्यामुळे आधी आमचं लग्न, मग तुझे बाबा. कसंय, आत्ताच जर मी तुला तुझ्या बाबांना दिलं आणि तू लगेच जाऊन धैर्यांना सांगितलं तर काय? हुशार आहे की नाही मी? हिरा, तू झालं तुझं. तू सांगशील ते सगळं करत होतं मी. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी घर पण सोडलं ना. आता माझे पप्पा कुठे हे तुला सांगावंच लागेल. बोल हिरा, कुठे आहेत माझे पप्पा? सांग. तुला काही शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे का ग? लक्षात ठेव, तुझा बाप माझ्या ताब्यात आहे. आणि हे जे काही करतेस ना तू, याची शिक्षा मी तुझ्या बापाला भोगायला लावते की नाही ते बघत. हिरा, तू आवाज खाली. ज्या क्षणी धैर्य माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील त्या क्षणी तुला तुझ्या बापाचा पत्ता मिळेल.